हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर तापाने फणफणत असलेल्या दुष्यंतची कृष्णा घेणार काळजी, तर जयकांतच्या लग्नाची घाई करत असलेल्या मैनावतीला बाळजाबाई चिरडणार। आता नेमकं काय घडतं हे पाहूया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहिलेलंच आहे की दिवसभर सगळ्यांनी शेतात काम केल्यानंतर सगळी खूप दमलेली असतात, सगळीच जण आता आपापल्या घरी गेलेली असतात। कृष्णासुद्धा घरी निघून येते। आता दुष्यंतने तर पण केलेला आहे की जोवर तो कृष्णाला मनवत नाही आणि तिला घरी घेऊन जाण्याची तयारी होत नाही तोवर दुष्यंतसुद्धा रांगडे पाटलांच्या घरी परत जाणार नाही आहे। त्यामुळे मग आता तो कृष्णाच्याच घरी आलेला आहे। पण कृष्णा ही दुष्यंतला काय घरात घेत नाही, तर कृष्णा ही दुष्यंतला सांगते तुम्ही तुमच्या घरी जा। दुष्यंत कृष्णाला सांगतो की कृष्णा हे बघ, मी पण केलेला आहे की जोपर्यंत मी तुला रांगडे पाटलांच्या घरात परत घेऊन जाणार नाही तोवर मी रांगडे पाटलांच्या घरात जाऊ शकत नाही। त्यामुळे तू मला घरात घे किंवा नको घेऊ, पण मी इथेच राहणार तुझ्या जवळ। आणि मग आता तो कृष्णाला म्हणत असतो तू मला घरात नाही घेतलंस तरीही चालेल। आणि त्यानंतर मग दुष्यंत तिथेच अंगणात बसून राहतो खॉटवरती। आता कधीच मातीत सवय नसलेल्या दुष्यंतने एवढं मातीत एकाएकी काम केल्यामुळे आता दुष्यंतला इकडे एलर्जी होते त्याच्या हातापायांना त्या मातीची। त्याचबरोबर आता त्याला ताप वगैरे सुद्धा आलेला असतो आणि तो तसाच कुडकुडत असतो थंडीत बाहेर अंगणामध्ये। आता कृष्णा ही रात्री तिला काही झोप लागत नसते दुष्यंत बाहेर असल्यामुळे। मग शेवटी ती दरवाजा उघडून दुष्यंत नेमका काय करतोय आणि तो कुठे आहे हे बघत असते। तर त्यावेळी तिला दिसतं की दुष्यंत हा थंडीने पार कुडकडून गेलेला आहे। त्यावेळी मग कृष्णा ही विचार करते की दुष्यंत सरकारांना थंडाची एवढ्या सवय नाही आहे आणि गावची थंडी म्हणजे आणखीनच भयानक आहे। दुष्यंत सरकारांच्या अंगावर कमीत कमी पांघरून तरी घातलं पाहिजे। मग कृष्णा घरातनं एक घोंगडी घेते आणि ती घोंगडी घेते आणि दुष्यंतच्या अंगावर पांघरायला जाते। ती विचार करत असते की घोंगडीला चादरीपेक्षा ऊब जास्त असते, दुष्यंत सरकारासनी बरं वाटेल, त्यासनी गरज आहे या घोंगडीची। मग कृष्णा ही दुष्यंतच्या अंगावरती घोंगडी घालते आणि तिकडनं जात असते। त्यावेळी आता दुष्यंत तिचा हात पकडतो। आता दुष्यंतने तिचा हात पकडल्याबरोबर तिच्या लक्षात येतं की दुष्यंतला आता खूपच जास्त ताप आलेला आहे, कारण दुष्यंतचा हात तिच्या हाताला खूपच जास्त गरम लागलेला असतो। त्यामुळे मग कृष्णा विचार करते दुष्यंत सरकारांचा हात एवढा गरम कसा काही। मग दुष्यंतच्या हातावर कृष्णा हात ठेवते तर हात खूप गरम असतो। कृष्णा त्याच्या डोक्यावर हात ठेवते, डोकंसुद्धा तापलेलं असतं। मग कृष्णाच्या लक्षात येतं की दुष्यंतला खूपच जास्त ताप भरलेला आहे। तर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो कृष्णा मला सोडून जाऊ नको, प्लीज माझ्यासोबत थांब, मला बरं वाटू दे, कृष्णा थांब। त्यावेळी कृष्णा ही आता विचार करते बापरे, ह्यासनी तर एवढा ताप भरला आहे आणि हे जर आता एवढ्या थंडीत बाहेर राहिलं का नाही तर ह्यासनी नक्की आणि ताप भरल। मग कृष्णा दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार उठा उठा, तुम्ही आतमध्ये चला। पण दुष्यंतला आता उठता सुद्धा येत नसतं, इतका त्याला ताप भरलेला असतो। तो कृष्णाला म्हणत असतो कृष्णा मला सोडून जाऊ नकोस, कृष्णा माझ्या जवळ थांब, कृष्णा कृष्णा प्लीज माझा हात सोडू नकोस, कृष्णा माझा हात पकडून राहा, कृष्णा मला एकटं सोडू नको, कृष्णा। त्यावेळी कृष्णा दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही उठा बरं, उठा आणि आतमध्ये माझ्याबरोबर चला। दुष्यंतला उठायला जमत नसतं। कृष्णा म्हणते मी हाय नवं, माझ्यावर विश्वास ठेवा आणि चला चला, मी तुम्हासनी आधार देतो। मग कृष्णा कसा बसा दुष्यंतला आता आधार देते आणि पकडत पकडत तिकडनं त्याला आतमध्ये घरात घेऊन येते। आणि मग आता ती अलगज दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार वरती झोपा, झोपावरती अलगच खाटेवर। मग दुष्यंत खाटेवरती पडतो। कृष्णा विचार करते बापरे, ह्यासनी तर लई जादा ताप भरलाय, ताप यांचा कमी व्हायला हवा, काय करू। मग कृष्णा ही मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायला पाहिजे असा विचार करून थंड पाणी घेते, त्याच्यामध्ये मीठ घालते आणि आता त्या घड्या ती दुष्यंतच्या कपाळावरती ठेवू लागते। पण दुष्यंतचा ताप कमी होत नसतो। कृष्णा आता देवाकडे प्रार्थना करते, देवा बाप्पा आता तूच दुष्यंत सरकारांचा ताप आटोक्यात आण। खरं बघायला गेलं तर ह्या समद्याला मॅच जबाबदार आहे, माझ्यामुळंच दुष्यंत सरकारसनी एवढा त्रास
त्रास झाला. पण मी म्हणत होतो ना काही थांबायची गरज नाही म्हणून. जर दुष्यंत सरकारांनी माझं ऐकलं असतं तर आता एवढा त्रास त्यासनी झाला नसता. देवा, आता दुष्यंत सरकारसनी लवकर बरं वाटू दे. तर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा सोडून जाऊ नको, कृष्णा माझ्याबरोबर थांब. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार काय बरळायलाय, सोडून जाऊ नगस, म्या कुठं बी जाणार नाही आहे तुम्हासनी सोडून. पर अहो तुम्ही जरा शांत व्हा बरं आणि झोपा बरं शांतपणे. दुष्यंत सरकार म्या इथंच आहे, यो बघा म्या तुमचा हात धरतो म्हणजे तुम्हासनी बरं वाटेल हा काय. आणि मग कृष्णा लगेचच आता दुष्यंतचा हात पकडते आणि हात पकडून आता ती तिथे बसलेली असते. दुष्यंतच्या डोक्यावर पाण्याच्या घड्या करत असते. घडी ठेवण्यासाठी जरी कृष्णाने हात बाजूला काढला तरीसुद्धा दुष्यंत ओरडत असतो, कृष्णा लांब जाऊ नको, कृष्णा प्लीज. इतक्यात आता दुष्यंतचा हा आवाज ऐकून भक्तीला जाग येतो. भक्ती लगेचच आता उठते आणि ती दुष्यंतला असं कुडकुडून असलेलं बघून कृष्णाला म्हणते, कृष्णे दाजीसनी काय गं, काय झालं, ताप आलाय का? त्यावर कृष्णा होकार देते. मग भक्ती म्हणत असते, कृष्णे जर तुला राग आला तरी चालल, पण बघायला गेलं नव्हं तर आज दाजींची ही जी काय अवस्था झाली आहे का नाही, त्या समध्या अवस्थेला कारणीभूत तू आहेस. हे समज तुझ्यामुळं झालं आहे. अगं कायमस्वरूपी एशीत राहणारा, कायम धुळी मातीपासनं लांब राहणारा माणूस तुझ्यासाठी चक्क मातीत उतरला, मातीत राबला आणि नंतरनं येऊन त्यांनी तुला विनंती केली की त्यासनी घरात येऊ दे, घरात घे, पर तू त्यासनी घरात नाही घेतलं. बघ की त्यांच्या अंगावरती त्या मातीमुळं कसली एलर्जी झाल्या ते. जर तू त्यासनी घरात घेतलं असतं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवू दिले असते तर कदाचित आता त्यासनी या एवढ्या त्रासाला सामोरं जावं लागलं नसतं. कृष्णे दाजी तुझ्यासाठी एवढं काय काय करायल्यात, पण तरी बी तुझ्या मनाला काही पाजर फुटणा झालाय. कधीपासनं गं तुझं काळी जेवढं दगडाचं झालं? कृष्णे अगं एक डाव विचार करून बघ की, जर दाजींचं तुझ्यावरती प्रेम नसतं तर दाजींनी खरोखर तुझ्यासाठी एवढे कष्ट केले असते का गं? तुझ्यासाठी मातीत उतरले असते का गं? त्यांनी असा विचार केला असता की जाऊ दे मरू दे, मला काय करायचं आहे, गेली सोडून तर गेली, पण त्यांनी तसा विचार नाही केला. त्यावर कृष्णा भक्तीला सांगते, हे बघ भावा, माझा दुष्यंत सरकारांवर राग नाही, फक्त मला पूजाच्या भविष्याची काळजी आहे आणि पूजाच्या भविष्यासाठी म्या जो निर्णय घेतला आहे का नाही तो योग्य आहे. आणि म्हणशील तर दुष्यंत सरकारांचं, तर मला त्यांची काळजी वाटते, म्हणूनच तर म्या त्यासने आता घरात घेऊन आलो आहे नवं. त्याबरोबर भक्ती म्हणत असते, अगं या असल्या काळजीचा काय उपयोग जिथं प्रेमच नाही. कृष्णे तू किती बी नाकारत असलीस नवं तरी बी तुझं दुष्यंत दाजींवरती लई मनापासून प्रेम आहे आणि ही गोष्ट मला व्यवस्थित ठावा आहे गं. म्या तुझी थोरली बहीण आहे आणि माझं बी लगीन झालं आहे की, मग मला कळणार नाही वय आपल्या मनात काय चालतं. हे आपणच बाई माणसं एकमेकीचं मन ओळखू शकतो. कृष्णे हे बघ, अजून बी येळ गेलेली नाही. दाजींना तुझ्या मनातलं समजा खरं सांगून टाक, माफ करून टाक गं त्यासनी. त्यांच्याकडनं एक चूक झाली आहे, पण तू त्यांनी एखादा गुन्हा केल्यासारखं वागवायलेस. अगं अशी कितीतरी लोक असतात जी त्यांच्या बायकोला अंधारात ठेवून दुसऱ्या बायकांबरोबर मजा मारतात, पण दाजी त्यातले नाहीत आपले. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे कृष्णे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे पूजा ही विचार करत असते, बावळट जयकांत आला होता मोठा मला लग्नाचा प्रस्ताव घेऊन. काय तर म्हणे, मेवणीबाई मला तुमच्याबरोबर लगीन करायचं, याची लायकी तरी आहे का माझ्याबरोबर लग्न करण्याची? ह्याच्या हातात काहीही नाही आहे, मला बरोबर माहिती आहे. सगळी प्रॉपर्टी ही बाळजाबाईंची आहे आणि बाळजाबाईनंतर या सर्व प्रॉपर्टीला फक्त एकच वारस आहे आणि तो म्हणजे डी. त्यामुळे काहीही झालं, कसंही झालं तरी मला डी बरोबरच लग्न करायचं आहे, कारण त्याच्याशी लग्न करण्यावाचून माझ्याकडे दुसरा काहीसुद्धा पर्याय नाही आहे. काहीही झालं तरी मी डीला मनवणारच आणि मी लग्न करणार ते फक्त डी बरोबरच. जर त्याच्या आयुष्यात मी होते तर त्याच्या आयुष्यात शेवटपर्यंत मीच राहणार. मला त्याच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे, पण मला त्याच्या पैशात इंटरेस्ट आहे, त्याच्या प्रॉपर्टीत इंटरेस्ट आहे. ह्या घरची सून होण्यापेक्षा ह्या घरची मालकीण होण्यात मी माझं जास्त सौभाग्य समजते. मिसेस पूजा दुष्यंत रांगडे पाटील. वाव, साऊंड करायलासुद्धा किती भारी वाटते. मिसेस पूजा दुष्यंत रांगडे पाटील. रांगडे पाटलांच्या संपत्तीची एकुलती एक भावी मालकीण मी, मिसेस पूजा दुष्यंत रांगडे पाटील. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता मैनावती विचार करत असते, जयकांतच्या डोक्याला तर खूळच लागलेलं आहे. आदित्या कृष्णीच्या मागं पळत होता, त्या भिकारडीचं झालं तर आता तिच्याच भनीच्या या पूजाच्या मागं करायला आहे. नाही काय बी झालं तरी म्या ह्या भिकारड्यांबरोबर माझ्या लेकाला येऊच देणार नाही. आता कृष्णीचा तर पत्ता कट झाला आहे, पण आता ह्या पूजीच्या मागं पार घोंग्यासारखा जयकांत पाठीपुढं करायला आहे.
काय बी झालं तरी म्या जयकांचं लग्न त्या पूजीबरोबर होऊ द्यायची नाही. मग त्यासाठी मला काहीतरी ठोस पावलं उचलावी लागतील. मग अगदी मला जयकांचं लगीन लवकर करावं लागलं एवढ्या महिन्या 15 दिवसात, तरी बी मला काय हरकत नाही. मी एक काम करतो, जातो आणि बाळजाबाईंबरोबर जयकांच्या लग्नाविषयी बोलतो. एक सून गरिबाची आणल्या, पण माझी सून श्रीमंत आणि घरंदाज घराण्यातली माझ्या लेकाला शोभण्यासारखीच पाहिजे. मी बाळजाबाईसनी सांगतो मला जयकांसाठी स्थळं बघायची आहेत म्हणून. एक काम करतो, आजपासूनच पोरी बघायला सुरुवात करतो. तर दुसऱ्या बाजूला आता रात्र झालेली असते खूप, तरीही अजून दुष्यंत घरी आलेला नसतो. या गोष्टीमुळे बाळजाबाई ह्या नाराज असतात. बाळजाबाई कृष्णाच्या नावाने खड्या खापरं फोडत असतात. त्या म्हणत असतात, ह्या कृष्णाच्या नादी लागून माझा लोक माझ्या घरापासनं तोडला गेला. पूर्वी शहरात राहायचा तेव्हा कमीत कमी माहिती विचारायला का होईना पण मला रोज फोन करायचा, पण आज ह्या कृष्णीच्या नादात माझ्या लेकानं चक्क दिवसभरातनं मला एक साधा मिस्ड कॉल दिलेला नाही. कृष्णाच्या नादात एवढा माझा लेक वाहून गेलाय का की त्याला त्याच्या आईची आठवणसुद्धा उरलेली नाही. नाही काय बी झालं तरी म्या ह्या कृष्णीला माझ्या लेकाच्या आयुष्यात फार काळ टिकू द्यायची नाही. लवकरात लवकर काय बी झालं तरी म्या कृष्णीला दुष्यंतच्या आयुष्यातनं आणि रांगडे पाटलांच्या घराण्यातलं कायमनं पुसून टाकणार म्हणजे टाकणारच. त्यासाठी मला काय बी करावं लागलं तरी बी चालल. अगदी तिचा जीव जरी घ्यावा लागला नव्हत तरी बी माझी काहीच हरकत नाही. तसं पण ह्या अशा किड्यामुंग्यांचं आयुष्य जगण्यापेक्षा न जगलेलं कवाबी चांगलं. किड्यामुंग्यांनी हत्तीसाठी, वाघासाठी, वाघिणीसाठी मेलेलं त्यांचं किती काही फरकच पडत नसतो. त्याबरोबर त्या ठिकाणी अढळराव येतात आणि अढळराव म्हणतात, नाही तुमच्या मनात असलेलं कधी बी पुरं व्हायचं नाही. बाळजाबाई म्हणतात, काय म्हणायला अढळराव? त्यावर अढळराव म्हणतात, तुमच्या मनात काय चक्र सुरू आहे ते आम्ही बरोबर जाणतो. बाळजाबाई, नाही काय आहे ना, उगाच काय आपल्या संसाराला 40-45 वर्ष होऊन नाही गेली हो. आता तुमच्या मनात काय आहे हे मला बरोबर कळायलं की. तुमच्या मनात आता सध्या काय चक्र सुरू आहे माहिती आहे का? दुष्यंत अजून घरला आला नाही म्हणजे तो त्याच्या आईला विसरून गेला. हे समजा त्या कृष्णीमुळं झालं. वय हे समजा कृष्णीमुळंच झालं. कृष्णी आमची लाडकी एकुलती एक सून, या घरची मालकीन, या घरची कारभारीन, या घरची लक्ष्मी तिनं करून दावलं. बाळजाबाई, तिनं दुष्यंतला तुमच्या पदराखालनं काढून घेतला आणि तिच्या हाताला त्याचा हात बांधून धरलाय. आता बघा, जो पावतर दुष्यंत सवतावून कृष्णाला घरात घेऊन येत नाही नवं, तो पावतर दुष्यंत बी घरला येणार नाही. तो त्याच्या शब्दावर टिकून राहणार. तुम्हीच म्हणता नवं रांगडे पाटील शब्दाचे पक्के आहेत म्हणून. त्यावर बाळजाबाई म्हणतात, त्याच शब्दाची आठवण आम्ही तुम्हासनी करून देतो. रांगडे पाटील शब्दाचे पक्के आहेतच, पर दुष्यंत माझा पोरगा आहे. जर तो एवढा हट्टी आहे तर म्या त्याची आई केवढी हट्टी असन एकदा विचार करा. जर म्या पण ठरवलाय की म्या त्या कृष्णाला रांगडे पाटलांच्या वाड्यावर कधी बी येऊ देणार नाही, दुष्यंतच्या आयुष्यातनं तिला कायमची बेदखल करणार, तर म्या बोललेले सबूत म्या खरे करणार. काय बी झालं तरी अगदी माझ्या जीवाला पणाला लावावं लागलं का नाही तरी बी म्या त्या कृष्णाला पुण्यांदा रांगडे पाटलांच्या घरात येऊ देणार नाही म्हणजे नाही. त्यामुळं पुण्यांदा ती कृष्णा या घरात येईल आणि माझा डाव उघडा पाडल अशी जर तुमच्या मनात भाबडी आशा असेल का नाही, तर ती आशा कायमची संपवून टाका, निस्तनाभूत करावं. कारण असं काही बी होणारच नाही आहे. पुढच्या 8 दिवसात मी माझ्या लेकाला घरला परत आणणार. त्यावर अढळराव म्हणतात, पुढच्या 8 दिवसात तुम्ही दुष्यंतलाच नाही तर दुष्यंत आणि कृष्णा दोघं सवतावून घरला परत येत्याल. हवं तर एक काम करा, कोऱ्या कागदावर माझ्याकडनं हे लिहूनच घ्या. त्यावर बाळजाबाई म्हणतात, निघा इकडनं, आम्हाला तुमच्याशी उज्जत घालण्यात अजिबात रस नाही. त्याबरोबर अढळराव तिकडनं निघून जातात. तर इकडे बाळजाबाईंची मात्र खूपच जास्त चिडचिड होत असते. बाळजाबाई आता रागाने त्यांच्या टेबलावरती हात आपटतात आणि म्हणतात, कृष्णे माझ्या आयुष्यातनं, माझ्या लेकाच्या आयुष्यातनं नाही जर तुला हाकलून लावली ना तर माझं नाव बाळजाबाई सांगणार नाही. अगं का म्हणून प्रत्येक वेळी मध्ये येतेस? त्याबरोबर त्या ठिकाणी आता मैनावती येते. आता मैनावतीला तर बाळजाबाई रागात आहेत ही गोष्ट माहीतच नसते. मैनावती बाळजाबाईंना म्हणत असते, बाळजाबाई म्या काय म्हणतो नाही म्हणजे आता बघा विचार करा,
दुष्यंतचं लग्न झालं, त्याच्या संसाराला सुरुवात झाली. हा, आता त्याचा संसार मोडावा ही तुमचीच इच्छा होती नाही? म्हणजे ती कृष्णा तशी आपल्या घराण्याला सोबेशी साजेशी नव्हतीच, पण आता आपल्या घरात अजून एक पोरगा लग्नाचा बाकी आहे. जयकांचं बी आता लग्नाचं वय होऊन चाललं आहे. मग मला वाटतं आपण आता त्याच्या लग्नाचा विचार करायला हवा. आता एक सून तर आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे किंवा तोला मोलाची मिळालेली नाही, पण कमीत कमी एक सून तरी आपल्याला तोला मोलाची मिळायला पाहिजे का नाही? तुमचं नशीब फुटलं, पण माझं तरी उजळायला हवं की नको? मला माझी सून 4 चौघात मिरवता आली पाहिजे काय? त्याबरोबर बाळजाबाईंना राग येतो आणि बाळजाबाई मैनावतीच्या एक खणखणवून मुस्कटात लगावून देतात. खरं तर हा सगळा आढळरावांचा राग मैनावतीवर निघालेला असतो. बाळजाबाई म्हणत असतात, अगं ए हाडळ आहेस की बाई आहेस? इथं माझा लिओ घरात येईना झालाय. लहानपणापासून अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलाय मी त्याला, आणि आता जाऊन तो त्या भिकारड्या कृष्णाच्या घरी कसा राहायला लागलाय. तुला त्याचं काही पडलेलं नाही आहे, तर तुला तुझ्या लेकाच्या लग्नाची घाई झाली हवंय. अगं तुझा पोरगा तुझ्या नजरेसमोर आहे आणि लग्नाचंच म्हणशील तर देऊ की लावून त्याचं लगीन? एवढं कुठलं वय वाढत चाललंय ग त्याचं? लग्नाचं वय आलंय ना मग लाव लगीन, पण त्याच्या आधी तूच कशाला गुडघ्याला बाशिंग बांधलंयस? आता इकडे खरं तर मैनावतीला बाळजाबाईंचा खूपच जास्त राग आलेला असतो, त्यांनी तिच्या कानाखाली मारल्यामुळे. पण आता बाळजाबाईंना तर मैनावती काही बोलू शकत नाही, त्यामुळे मग ती आता लगेचच बाळजाबाईंना म्हणते, अहो आता म्या फक्त तुमच्याजवळ इशय काढावा असा विचार केला आणि म्हणून बोललो. तुम्ही दुष्यंतबद्दल विचार करायला हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. अहो बाळजाबाई, आणि दुष्यंतची काळजी तुम्हाला जितकी आहे तितकीच मला बी आहे की. जसा दुष्यंत तुमचा लोक आहे तसाच दुष्यंत माझा बी आहेच की पोरगा. हां, तुम्हासनी जसं वाटायलंय की नाही दुष्यंतबद्दल, तसंच अगदी तसंच मला बी वाटतंय. म्या बी दुष्यंतचाच विचार करत होतो, पण मग म्याच विचार केला की दुष्यंतच्या काळजीपोटी जयकांचं लगीन कशा पाहिजे लांबवायचं. मग जयकांच्या लग्नाच्या बहाण्याला का होईना आपण दुष्यंत घरला परत येईल म्हणून म्या म्हणलं. पर तुम्हासनी माझा विचार कळलाच नाही. जाऊ द्या, म्या येतो. एवढं बोलून मैनावती तिकडनं बाहेर येते. बाहेर येऊन ती म्हणत असते, आज ह्या बाळजानं माझ्या मुस्काटीत दिल्या, पर लवकरच म्या ह्या समद्याची परतफेड करण. एक डाव ही समधी प्रॉपर्टी आमच्या हातात आली का नाही, मग ह्या बाळजाला म्या नाही जर हिची लायकी दाखवून दिली ना, तर माझं बी नाव मैनावती नाही. आज पावतर हिनं कायम मला हिच्यात दबावाखाली दडपून ठेवलं होतं. तर दुसऱ्या बाजूला आता दुष्यंतची कृष्णा खूप जास्त काळजी करत असते. रात्रभर त्याला बघत असते, त्याचा ताप उतरलाय का, त्याला बरं वाटतंय का, ह्या सर्व गोष्टी ती चेक करत असते. तर इकडे दुष्यंत ह्याला मात्र खूपच जास्त बरं नसतं, त्याला खूप जास्त त्रास होत असतो. आणि त्यामुळे आता दुष्यंत हा कृष्णा मला सोडून जाऊ नको, माझ्या जवळच राहा कृष्णा असं सतत म्हणत असतो. आणि कृष्णासुद्धा त्याचा हात पकडून तिथेच उभी असते आणि तीसुद्धा त्याच्यापासून कुठेही लांब जात नसते. तर आता दुष्यंतच्या मात्र ह्या सर्व गोष्टी लक्षातच येत नसतात की कृष्णा त्याची इतकी काळजी घेते किंवा कृष्णा ही त्याच्याजवळ अशी उभीच राहिलेली आहे किंवा बसून आहे. दुष्यंताला असंच वाटतंय की तो बाहेर आहे, कृष्णा त्याच्याजवळ नाही आहे, आणि म्हणूनच फक्त तो कृष्णाला बोलवतो. पण कृष्णाला मात्र दुष्यंतची ही अवस्था बघून खूपच जास्त वाईट वाटतंय, दुःख होतं आहे. आणि म्हणूनच कृष्णा दुष्यंतने लवकर बरं व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थनासुद्धा करते आणि त्याची काळजीसुद्धा घेते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा.